नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन चालली एका खास प्रवासात माझ्या कोकणातल्या गावात। ही ट्रिप आम्ही केली होती एप्रिलच्या शेवटी आणि आज त्या सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत करते ह्या व्लॉगमधून। चला मग सुरुवात करूया या रेल्वे प्रवासाला शहरापासून गावच्या मातीपर्यंत। गावचा प्रवास म्हटला की आधी तयारी। प्रवासासाठी बॅग भरायला घेतली होती। कपडे, गरजेच्या वस्तू, थोडं खाणं असं थोडं करत सगळं जमवून ठेवलं आणि बॅग भरताना खूप एक्साइटमेंट वाटत होती, कारण इतक्या दिवसाने गावी जाणार होतो। पॅकिंग झाली की मन खरंच प्रवासात जातं। प्रवासासाठी आईने खास रवा मेदूवडे बनवले होते, सोबत पोळी आणि भाजीसुद्धा घेतली होती। प्रवासात आम्ही ट्रेनचं जेवण टाळतो, कारण घरचं जेवणच बेस्ट वाटते। आत्ता मी निघालो होतो स्टेशनकडे। गाडी सुटण्याआधी वेळेवर पोचायचं म्हणून थोडी धावपळ होती। शहराच्या रस्त्यावरून जाताना मन मात्र गावाच्या वाटेवर होतं। प्रवासाची खरी एक्साइटमेंट आता जाणवत होती। थोड्याच वेळात ट्रेनने स्टेशन सोडले आणि प्रवासाला सुरुवात झाली। खिडकी बाहेर पाहिले तर वेगवेगळ्या रंगाच्या इमारती नजरेस पडत होत्या। लांबून बघितलं तर त्या जणू लेगोच्या घरासारख्याच वाटत होत्या। त्या इमारतीच्या रांगा ट्रेनसोबत मागे सरकत होत्या आणि त्याचबरोबर शहरही मागे पडत होतं। कोणाला माहिती आहे का या इमारती कुठे आहेत? तर नक्कीच कमेंट करून सांगा। या प्रवासात खूप नद्या दिसल्या। ट्रेन नदीवरच्या पुलावरून जाताना एक वेगळीच मजा होती। उन्हाळा सुरू झाला होता, त्यामुळे बाहेर फार हिरवळ नव्हती, पण मनात आलं पावसाळ्यात इथलं दृश्य किती स्वर्गासारखं दिसत असेल ना। ट्रेन एकामागून एक स्टेशन सोडत होती आणि दरवेळी वाटायची बस आता आपले गाव आलेच की। बाहेरचं दृश्य हळूहळू बदलत होते। शहर मागे पडले होते आणि गावची ओळख दिसू लागली होती। दरम्यान आईने तयार केलेला डब्बा काढला आणि प्रवासाचं जेवण केले। शेवटी ट्रेन हळूहळू थांबायला लागली आणि आम्ही आमच्या गावात पोहोचलो। तुम्ही आमच्या प्रवासात सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद। अजूनही खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत, त्यामुळे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।